वर्षांचा पुनर्वसनाचा प्रश्न. 15 ऑगस्टला JNPA विरोधात उपोषणाचा एल्गार. हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांनी आता निर्णायक लढ्याची घोषणा केली आहे. JNPA प्रकल्पासाठी जमीन आणि घरे देऊनही पूर्ण पुनर्वसन झाले नसल्याचा आरोप करत 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून JNPA प्रशासन भवनासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत 9 ऑगस्ट रोजी नवीन शेवा येथील श्री शांतेश्वरी मंदिरात ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत कथित बनावट आणि चुकीची 2 आज्ञापत्रे रद्द करून विस्थापितांना न्याय देण्याची आणि पूर्ण पुनर्वसनाची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीला माजी आमदार मनोहर भोईर, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, सरपंच सोनल घरत, कमळाकर पाटील, चंद्रकांत घरत, कृष्णा घरत, सुरेश कोळी, परमानंद कोळी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्राम सुधारणा मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाडा हे दोन्ही गावं एकच आहेत आणि आम्ही खरे म्हटलं तर दोन्ही गावाचे एक नागरिक आम्ही भाऊ म्हणून आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. जे 40 वर्षापूर्वीपासून शासन आमची खऱ्या अर्थानं जी काय फसवणूक करतो ती फसवणूक होतोय त्यासाठी गाव दोन्ही एकत्र आलेले आहे आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी आज या ठिकाणी ग्रामस्थांना अक्कल आलेली आहे की शासनाला जर आपल्याला शासन देत नसेल तर शासनाला आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवण्याचं काम आज या दोन्ही ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे आणि आम्ही 15 ऑगस्टला या ठिकाणी निदर्शनं उपोषण करणार आहोत. तोपर्यंत शासनाने जर आमची बैठक लावून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी जर त्याने आमच्या मागण्या मान्य केल्या तर नक्कीच चांगलं होईल. विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.